नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कुसुंबा रोडवर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. 2 केमिकलने भरलेले ट्रक समोरासमोर धडकून झालेल्या स्फोटामुळे परिसरात काही काळ अक्षरशः अग्नितांडव पाहायला मिळाले. मालेगाव कुसुंबा रोडवरील वडगाव बसथांब्याजवळ आज पहाटे 3:30च्या सुमारास 2 भरधाव ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. एका ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम आणि कपडे तर दुसऱ्या ट्रकमध्ये रासायनिक पावडर होती. धडकेनंतर क्षणातच दोन्ही ट्रकने पेट घेतला आणि केमिकल ड्रमचा स्फोट होऊन ज्वाळांनी भीषण रूप धारण केले. या स्फोटामुळे जळते ड्रम रस्त्यालगतच्या घरांवर आणि दुकानांवर उडून पडले. परिणामी 2 घरे आणि 3 ते 4 दुकाने आगीत भस्मसात झाली. लाकडी फर्निचर, कपडे आणि इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून दादाजी वाघ वय 52 हे देखील भाजले गेले आहेत. आगीची तीव्रता इतकी होती की नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल 3 ते 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल जाधव, रफिक खान, परीस लोंढे, मोहन बैरागी, याया खान, शुभम पाटील, सागर ह्याळीज, आरिफ बेग, भीमा सरदार, जयेश सोनवणे, शेख वासिफ, चंद्रकांत अहिरराव, संजय गायकवाड, शहाबाज बेग यांसह जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र सकाळी जळालेले ट्रक हटवल्यानंतर मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला.